नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपले सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये आंब्याचा शिरा करत आहोत। जितका दिसायला छान दिसतोय तितका चवीलाही अप्रतिम लागतो असा आंब्याचा शिरा। काय म्हणता, तुमच्याकडे शिरा इतक्या आवडीने खाल्ला जात नाही? मग शिऱ्याला जर तुम्ही असा आंब्याचा फ्लेवर दिला तर शिरा न खाणारेही अगदी चाटून पुसून सर्व शिरा खातील। असा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा नवशिकेही अगदी सहज करतील। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण पाहावा लागेल। मग चला तर अजिबात वेळ न घालवता आंब्याच्या शिऱ्याच्या कृतीकडे वळूया। शिरा करण्यासाठी आपण वाटीभर जाड रवा घेतला आहे, तर अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि त्याचबरोबर आंबा। आपण घेतलेला आंबा चवीला गोड असल्यामुळे आपण साखर अर्धी वाटी घेतली आहे। आंब्याचा शिरा करण्यासाठी तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता, पण आंबा मात्र चवीला गोड असावा। अर्धा चमचा वेलची पावडर। शिरा करण्यासाठी आपण रव्याच्या अर्ध्या प्रमाणात तुपाचा वापर करणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता। आपण काजू, मनुके आणि त्याचबरोबर बदाम घेतले आहेत। आता आपण आंब्याचा शिरा करण्यासाठी घेतलेल्या आंब्याच्या वरील देठ, त्याचबरोबर त्याची वरची पूर्ण साल काढून आंब्यातील सर्व गर असा काढून घेतला आहे। आपण आंब्याच्या गराबरोबरच घेतलेली साखर मिक्सरला बारीक करणार आहोत। तुम्हाला साखर जर मिक्सरमध्ये बारीक करायची नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप देखील करू शकता आणि फक्त आंब्याचा गर असा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। आपण आंब्याचा शिरा करण्यासाठी रव्यापेक्षा दुप्पट दुधाचा वापर करणार आहोत। म्हणजेच 1 वाटी रव्यासाठी आपण 2 वाट्या दूध असं गरम करून घेणार आहोत। तुम्ही घेतलेले आंबे जर चवीला थोडे आंबट असतील तर तुम्ही पूर्ण पाण्याचा किंवा अर्ध पाणी आणि अर्ध दुधाचा देखील वापर करू शकता। शिरा करण्यासाठी आपण घेतलेलं सर्व तूप असं कढईमध्ये घालायचं। घातलेलं तूप गरम झाल्यावर त्यामध्ये घेतलेला सर्व रवा घालायचा। रवा तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचा। आपण घेतलेला सर्व रवा तुपामध्ये छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण घेतलेले सर्व ड्रायफ्रूट घालायचे। त्यामुळे रवा भाजत असताना सर्व ड्रायफ्रूट रव्याबरोबर अगदी छान क्रिस्पी भाजले जातात। रवा जसजसा आपण तुपामध्ये छान भाजतो तसा तो छान फुलतो देखील। पाहू शकता, आपण घेतलेला सर्व रवा छान भाजून झाला आहे। भाजलेल्या सर्व रव्यामध्ये आपण गरम करून घेतलेलं सर्व दूध हळूहळू असं ऍड करायचं। घातलेलं सर्व दूध रव्यामध्ये असं छान मिक्स करून घ्यायचं। आपण घेतलेला सर्व रवा छान मिक्स करून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि 4 ते 5 मिनिटं रव्यावर झाकण ठेवायचं आणि रवा छान वाफून घ्यायचा। पाहू शकता, आपला रवा वाफून बरोबर 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपण घातलेलं सर्व दूध रव्याने छान ॲब्झॉर्ब केलेलं आहे। त्यामुळे रवा देखील छान वाफून ड्राय झालेला आहे, म्हणजेच फडफडीत झालेला आहे। आपण मिक्सरमध्ये आंब्याचा गर आणि त्याचबरोबर साखर घातली होती। आता घातलेली साखर आणि आंब्याचा गर शिऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही जर साखर आणि आंब्याचा गर एकत्र मिक्सरमध्ये बारीक केला नसेल तर आधी साखर घालून सुद्धा ती व्यवस्थित शिऱ्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता आणि त्यानंतर आंब्याचा गर शिऱ्यामध्ये घालून तो देखील असा व्यवस्थित मिक्स करू शकता। आपण शिऱ्यामध्ये आंब्याचा गर घालणार आहोत, त्यामुळे आपण रव्याच्या दुप्पट दुधाचं प्रमाण घेतलं आहे। पाहू शकता, आपण घेतलेला आंब्याचा सर्व गर या शिऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। शिरा करत असताना आपण रव्यामध्ये सर्वात आधी दूध घातलेलं आहे आणि घातलेलं दूध रव्याबरोबर छान 4 ते 5 मिनिटं वाफवून घेतलं आहे। तुम्ही जर रव्याऐवजी जर शिऱ्यामध्ये सर्वात आधी आंब्याचा रस घातलात तर काय करायचं? शिऱ्यामध्ये जर तुम्ही दुधाचा वापर करणार असाल तर दुधाचं प्रमाण हे कोमट असावं, जास्त गरम नसावं। जर दूध जास्त गरम असेल तर आपण घातलेलं दूध फाटू शकतं। गरम पाण्याचा वापर तुम्ही अगदी सहज करू शकता। आता आंब्याचा रस मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण वेलची पावडर घालायची आणि घातलेली वेलची पावडर या शिऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची।
आता साखर, आंब्याचा रस आणि वेलची पावडर या शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिटं हा शिरा छान वाफवून घ्यायचा. गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची. शिरा पुन्हा वाफवून घेतल्यामुळे काय होतं, घातलेल्या सर्व साहित्याचा अर्क या शिऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित उतरतो आणि आपण केलेला शिरा असा रसरशीत आणि खायला अगदी चवदार होतो. शिरा करत असताना आपण शिऱ्यामध्ये तुपाचं आणि दुधाचं प्रमाण अगदी अचूक असल्यामुळे आपण केलेला शिरा अजिबात फडफडीत न होता मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि मऊ लुसलुशीत जरी झाला असेल तरी दाणेदार देखील झालेला आहे. पाहिलात ना, अजिबात वेळ न लागता घरच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने असा मऊ लुसलुशीत दाणेदार आंब्याचा शिरा करू शकतो. असा आंब्याचा शिरा करत असताना शिरा न खाणारे देखील आणि त्याचबरोबर शिऱ्याच्या सुगंधाने शेजारी देखील म्हणतील, शिरा करून झाला का? असा शिरा करून तुम्ही देवाला नैवेद्य सुद्धा दाखवू शकता. पाहू शकता, अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आपला आंब्याचा शिरा करून खाण्यासाठी तयार आहे. मस्त आंब्याचा सीझन आहे. अशा आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही जर असा आंब्याचा शिरा करून खाल्ला तर एक बार खाओगे तो खाते ही रह जाओगे. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता तुम्ही सुद्धा झटपट करा असा आंब्याचा शिरा. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आजच्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.